छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जगातील तिसरे स्थलांतरित मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादेव मंदिराचे अवशेष तब्बल 53 वर्षांपासून सोनेरी महल परिसरात पडून आहे। हे मंदिर पुन्हा उभारले जाणार का, असा सवाल आता उपस्थित होतोय। यावर प्रशासन काय भूमिका घेणार, पाहूया आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट। 53 वर्षापासून पडलेले महादेव मंदिर पुन्हा उभारणी होणार का? जगातील तिसरे स्थलांतरित मंदिर दुर्लक्षित, सोनेरी महलात अवशेष तसेच पडून महादेव मंदिर पुनर्बांधणीचा प्रस्ताव रखडला। मात्र प्रशासन झोपेत का? जायकवाडीमुळे स्थलांतर, मात्र मंदिर अजूनही बेवारस। 3 कोटींचा आराखडा तयार, तरीही मंदिर उभारणी का थांबली? नागरिकांनी उपस्थित केले प्रश्न। इतिहासाची साक्ष देणारे मंदिर 53 वर्षापासून प्रतीक्षेत। सोनेरी महलात पडून असलेल्या महादेव मंदिरांच्या अवशेषावर निर्णय कधी? स्थलांतर झाले मात्र पुनर्बांधणी नाही, प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित। जगातील तिसरे स्थलांतरित मंदिर दुर्लक्षामुळे धोक्यात, पुनर्बांधणीचा प्रस्ताव फाईलमध्येच। 53 वर्षांचा विलंब का? महादेव मंदिराची कहाणी स्थलांतरापासून आजपर्यंत उपेक्षाच। छत्रपती संभाजीनगर मधील पैठण तालुक्यातील गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण प्रकल्पामुळे अनेक गावे स्थलांतरित झाली। याचवेळी महादेव मंदिराचेही स्थलांतर करण्यात आले। मात्र 1973 पासून या मंदिराचे अवशेष आजही सोनेरी महल परिसरात पडून आहे। मंदिराचे दगड, शिल्प आणि रचना आजही तेथे जतन अवस्थेत दिसून येतात। इतिहासाची साक्ष देणारे हे मंदिर पुन्हा उभारण्यासाठी अनेक वेळा मागण्या करण्यात आल्या। 2022-23 मध्ये पुनर्बांधणीसाठी सुमारे 3,55,00,000 रुपयांचा आराखडाही तयार करण्यात आलाय। मात्र अद्यापपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही। प्रशासनाकडून सांगण्यात येते की सध्या मंदिराच्या शिळा अवशेषांवर काम सुरू असून मंदिर उभारणीचा प्रस्ताव विचाराधीन आहे। प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। सोनेरी महल परिसरात जे वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार आहे, त्याच कामामध्ये मंदिराचे काम देखील घेण्यात येईल, असं देखील प्रशासनाकडून कळवण्यात आलंय। मंदिराचे काम लवकर सुरू होणार यासाठी सातत्याने पुरवठा आम्ही करतोय, असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। मात्र इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून मंदिर तातडीने पुन्हा उभारण्याची मागणी जोर धरतेय। आता प्रशासन यावर ठोस निर्णय कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामधील सोनेरी महाल परिसरामध्ये गेल्या 53 वर्षापासून एका मंदिराचे, महादेवाच्या मंदिराचे हे अवशेष या ठिकाणी पडून आहे। खरं तर पैठण तालुक्यातील शेवता हे गाव या ठिकाणी जायकवाडी धरणाच्या प्रकल्पामध्ये गेलं होतं। त्यानंतर त्या ठिकाणी हे ऐतिहासिक मंदिर होतं आणि या मंदिराचे अवशेष आणि हे मंदिर पुन्हा छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सोनेरी महाल परिसरामध्ये स्थलांतरित करण्यात येणार होतं। जगातील तिसरे हे मंदिर आहे जे की या ठिकाणावरून या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार होतं। मात्र 53 वर्षापासून त्या मंदिराचे अवशेष या ठिकाणी पडून आहे। माझ्या मागे बघू शकता ज्या पद्धतीने ह्या मंदिराचे अवशेष या ठिकाणी गेल्या 53 वर्षापासून पडून आहे। जगातील तिसरे स्थलांतरित मंदिर म्हणून याची ओळख असलेले हे मंदिर आहे। आजही पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत हे मंदिर आहे। मंदिराचे दगड, कोरीव शिल्प आणि वस्तूंचे भाग येथेच जतन अवस्थेत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र अनेक प्रस्ताव, निधी आणि आराखडे तयार होऊनही प्रत्यक्षात काम सुरू झालेलं नाहीये। स्थानिक नागरिक आणि इतिहास प्रेमींकडून आता हे मंदिर पुन्हा उभारण्याची मागणी या ठिकाणी जोर धरून आपल्याला बघायला मिळते। खरं तर या परिसरामध्ये हे दगड या ठिकाणी आणून ठेवलेले आहे। या दगडाला क्रमांक देखील देण्यात आलेला आहे आणि यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आलेला होता। मात्र अद्याप देखील या मंदिराचं काम 53 वर्षापासून त्या ठिकाणी रखडलेलं आहे। मात्र हे काम सुरू करण्यात आलेलं नाहीये। या ठिकाणी या मोठ्या प्रमाणावरती आपण बघतोय की हे दगड आपल्याला बघायला मिळतात। खरं तर या दगडाच्या परिसरामध्ये शहरातील काही मद्यपी असतात, या ठिकाणी येऊन या ठिकाणी ते धिंगाणा करतात, दारू यासारख्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। मात्र हे दगड अद्याप देखील पडू नये, त्यामुळे आता हे मंदिर प्रत्यक्षात उभारल्या जाणार का हे बघणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सोबत गणेश जाधव, एमसीएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर।